श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक सेवा सांगणार आहे. ही सेवा दिंडोरी प्रणित मार्गातून गुरु माऊलींनी स्वतः सांगितलेली आहे. ही सेवा आहे गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची. तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा जमणार नसेल, काही अडचणी असतील, तेवढा वेळ नसेल, तर फक्त करा ह्या एका अध्यायाचं पठण. ह्या एका अध्यायाचं पठण केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील संकट, अडीअडचणी नक्की कमी होतील. कारण महाराज काही स्वतः उतरून खाली येऊन आपल्याला आपल्या संकटातून सोडवत नाही, तर ते फक्त आपल्याला मार्ग दाखवत असतात, योग्य मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे ह्या अध्यायाचं पठण केल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन हे नक्कीच मिळेल. कारण आपल्याला कोणताही सेवा केल्यानंतर त्याचा प्रभाव अगदी नक्की दिसतो. फक्त सेवा शुद्ध अंतःकरणाने करा आणि ह्या अध्यायाचं पठण करा. तर 9वाच अध्याय का पठण करायचा आहे? कारण ह्या अध्यायामध्ये श्रीपाद प्रभूंनी एका रजकाला राजा बनवलं होतं. तो अध्याय आहे. एक रजक होता. तो श्रीपाद प्रभूंची अत्यंत अनन्य भावाने सेवा करायचा. तो रोज मठातलं अंगण स्वच्छ करायचा, श्रीपाद प्रभूंचे वस्त्र धुवायचा आणि महाराज आल्यानंतर तो फक्त महाराजांना दंडवत घालायचा आणि लांब उभा राहायचा. श्रीपाद प्रभू गंगे स्नान करून आल्यानंतर महाराज त्याला फक्त आशीर्वाद द्यायचे, स्मित हास्य करायचे. असं कितीतरी दिवस चालू होतं. एक दिवस तो असाच अंगण स्वच्छ करून उभा होता आणि तिथं एक म्लेच्छ राजा क्रीडा विहारासाठी नदीमध्ये त्याच्या सैन्यासह आणि काही राण्यांसह आलेला होता. हे त्या रजकानं पाहिलं आणि त्याच्या मनात आलं की आपला जीवन कसं पशु समान गेलं आहे. हा राजा किती भाग्यवान आहे. याने असं कोणतं पुण्य केलं असेल की याला राजाचा जन्म भेटला. काही ताण नाही, काही त्रास नाही, कशाची चिंता नाही. याचं जीवन किती सुखी आहे. आपण काय पाप केलेलं असेल असं त्याच्या मनात विचार आल्यानंतर श्रीपाद प्रभू तिथे आलेले होते हे त्याच्या लक्षातच नाही आलं. नंतर प्रभूंनी त्याला आशीर्वाद दिला व विचारलं, काय विचार करतोयस? तर तो म्हणाला, काही नाही. प्रभू म्हणाले, सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. तेव्हा त्या राजकाने सांगितलं की स्वामी, ह्या राजाने किती पुण्य केलेलं असेल की याला राजाचा जन्म मिळाला आणि मी असा वृद्ध, रजत, दरिद्री. स्वामी महाराज म्हणाले, तुला राजाचा जन्म हवा आहे का? मी आत्ता तुला राजा बनवतो. तर रजत म्हणाला, नाही, मला आता माझी वृद्धावस्था आली आहे, मला सर्व उपभोग घ्यायचे आहेत. तेव्हा श्रीपाद प्रभूंनी त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुला पुढचा जन्म हा राजाचा मिळेल. तू बिदर देशात राजा होशील. आणि असं म्हटल्यानंतर त्याने गंगेत आपला प्राणत्याग केला आणि त्याला दुसरा जन्म एका राजाचा भेटला. म्लेच्छ यातीत तो राजा झाला. ही कथा काय सांगते तर स्वामींची कृपा आपल्यावर असल्यानंतर आपल्या जीवनात अशक्य त्या गोष्टी शक्य होतात. म्हणून ह्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर पठण तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकता, दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडल्यानंतर. आणि हा अध्याय गुरुचरित्रातला खूप प्रभावी अध्याय आहे. तुम्ही याचं नक्की पठण करा. आणि ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की हा अध्याय पठण करणाऱ्याचं दारिद्र्य, त्याच्या मागची संकट, कर्जबाजारीपणा यातून त्या व्यक्तीची सुटका होते. म्हणून ज्यांना जीवनात अडीअडचणी आहेत त्यांनी हा अध्याय नक्की वाचा. दुसरी सेवा करणं जमलं नाही तरीही हा अध्यायाचं फक्त पठण करा. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ आपण 5वा वेद मानतो. त्याला 5व्या वेदा इतकीच मान्यता आहे आणि तो तितकाच प्रभावी ग्रंथ आहे. ज्यांनीही नियमाने गुरुचरित्राचं पारायण केलं त्यांच्या जीवनातील संकटे स्वामी नक्की दूर करतात. तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की ह्या अध्यायाचं पठण करा. याच्यासाठी कोणतेही नियम नाही आहेत. तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला हा अध्याय पठण करा. फक्त दुपारी वाचू नका. आणि ज्या वेळेला तुम्ही 3 दिवस कितीही दिवस हा अध्याय वाचाल, अगदी 7ही दिवस नाही जमलं, 3ही दिवस नाही जमलं, एकच दिवस वाचायचं असेल तर याचं अनुष्ठान करा. हा अध्याय 9वा अध्याय तुम्ही 11 वेळा वाचा, 21 वेळा वाचा. एकाच जागेवर बसून
एकाच दिवसात एकाच दिवसात तुम्ही हे अध्याय पूर्ण करा, कारण याचं अनुष्ठान होतं आणि अनुष्ठानाचा अकल्पित अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतो ज्याने अनुष्ठान केलेलं आहे. अनुष्ठानामध्ये खूप सामर्थ्य असतं. तुम्ही या अध्यायाचं अनुष्ठानही करू शकता. अगदी तुम्हाला 7 दिवस वेळ नाही भेटला अध्याय पठण करायला, तर तुम्ही एका दिवसात 11 किंवा 21 वेळा हा अध्याय वाचून याचं अनुष्ठानही करू शकता. याचाही तितकाच प्रभाव दिसतो जितका आपण गुरुचरित्र वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला दिसतो. फक्त अध्याय वाचण्याआधी तुम्ही एका गाईला अन्न द्या आणि 4 कुत्र्यांना गावरान तूप लावून पोळी द्या. हा नियम नक्की पाळा, कारण गुरुचरित्र ग्रंथ वाचनाच्या आधी हा नियम आहे की आपल्याला 4 कुत्र्यांना 4 पोळ्या आणि एका गाईला घास द्यावा लागतो. तो का द्यावा लागतो हेही सांगते, कारण गाय ही कामधेनू आहे आणि जे 4 कुत्रे आहेत ते श्री दत्तप्रभूंच्या जवळ आणि श्रीपादप्रभूंच्या जवळ बसलेले जे कुत्रे आहेत ते 4 वेद आहेत आणि गाय ही कामधेनू आहे. म्हणून आपलं संकल्पित केलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला गाईला घास आणि कुत्र्यांना पोळी ही द्यावीच लागते. तुम्ही जोपर्यंत हा अध्याय वाचताय तोपर्यंत रोज एका कुत्र्याला दिली तरीही चालेल, पण अध्याय वाचनाच्या आधी 4 कुत्र्यांना पोळ्या नक्की द्या आणि एका गाईला अन्न नक्की घाला. गाईला अन्न घालणंही शक्य नसल्यास तुम्ही गुळाचा खडा पण देऊ शकता. हा अध्यायाचा खूप प्रभाव आहे. नक्की वाचन करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल प्रश्न तर नक्की विचारू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला चॅनलवरील माहिती आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की लिहा. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आनंदात जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना.